नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात खास करून बनविला जाणारा खूपच चविष्ट आणि सर्वांचा आवडता असा गाजरचा हलवा। हा हलवा बनवायला अगदी सोपा आहे आणि याची चव तर भन्नाटच असते। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 1 किलो गाजर घेतले आहे। सर्वात आधी आपण गाजरला व्यवस्थित सोलून घेऊयात। इथे मी सर्व गाजर व्यवस्थित सोलून घेतले आहेत। आता आपण त्यांना स्वच्छ धुवून घेऊयात। इथे गाजर मी व्यवस्थित धुवून घेतले आहेत। आता आपण त्यांना किसून घेऊयात। अशा प्रकारे आता मी सर्व गाजर किसून घेते। सर्व गाजर इथे मी व्यवस्थित किसून घेतले आहे। चला तर मग आता आपण हलवा बनवूयात। हलवा बनवण्यासाठी इथे मी एक जाड बुडाची कढई घेतली आहे। आता यात मी सर्वात आधी घालत आहे 2 चमचे तूप। तूप गरम झाले आहे। आता यात मी किसलेले गाजर घालत आहे। गाजर आपल्याला मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटे सतत परतून घ्यायचे आहे। जोपर्यंत गाजर नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला गाजर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता गाजरचा कलर बदलला आहे। गाजर व्यवस्थित मऊ झाले आहे। आता यात आपण काजू बदामचे काप तसेच मनुके घालूयात। तुम्ही शेवटी देखील काजू बदाम घालू शकतात, पण या क्षणी जेव्हा आपण काजू बदाम घालतो त्यामुळे ते देखील व्यवस्थित भाजले जातात। आता इथे गाजर व्यवस्थित परतली गेली आहे। आता यात मी अर्धा कप साखर घालत आहे। साखरला आपल्याला गाजरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता साखरने पाणी सोडले आहे। आता आपल्याला साखर व गाजरला 5 मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। जोपर्यंत साखरचे पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला गाजरला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। 5 मिनिटे झाले आहे आणि आता यात मी घालत आहे 1 कप दूध। इथे मी जाड साय असलेले दूध घेतले आहे, त्यामुळे खवा घालण्याची गरज पडत नाही। दुधाला देखील आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे व गाजरला दुधात शिजवून घ्यायचे आहे। 5 मिनिटे दुधात गाजर एकजीव झाल्यानंतर आता आपण याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे शिजवून घेऊयात। मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला याला परतायचे देखील आहे, जेणेकरून हलवा कढईला लागणार नाही। 15 मिनिटे झाले आहेत। आता आपण झाकण काढूयात। येथे तुम्ही बघू शकता की दूध व्यवस्थित आटले आहे, ते गाजरमध्ये व्यवस्थित एकजीव झाले आहे। आता या क्षणी आपल्याला यात वेलची पूड घालायची आहे। सर्वात शेवटी आता आपण याला 1 ते 2 मिनिटे परतून घेऊयात। 1 ते 2 मिनिटे परतून झाल्यानंतर इथे तयार आहे आपला मऊ लुसलुशीत रसाळ आणि खमंग असा गाजरचा हलवा। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे, तसाच तो चवीला देखील खूप चविष्ट आहे। आता आपण हलव्याला सर्व करून घेऊयात। इथे मी वरतून थोडेसे काजू बदामचे काप घालत आहे, जेणेकरून हलवा अधिकच सुंदर दिसेल। गाजरचा हलवा एकदम चविष्ट झाला आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। हा हलवा गरमागरम सर्व करा आणि एन्जॉय करा। आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।